मी मधुकर भगवान पाटेकर, बालम टाकळी तालुका शेवगाव. आज या ठिकाणी बोधेगावच्या परिसरामधील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा एक सज्ञान विद्यार्थी मुलगा गेल्या शनिवारी त्याची कुठल्या तरी कारणातून या ठिकाणी आत्महत्या झाल्याचे काल निदर्शनात आले. आणि निदर्शनात आल्यानंतर ती एवढी गोपनीय बातमी ठेवण्यात आली की साधी पोलीस स्टेशननी छोटून मोठून एखादा पोलीस पाकिटमारी करणारा शेवगाव पोलीस स्टेशनला जरी पकडला तर त्याची प्रेस नोट काढली जाते. परंतु एवढा गंभीर आणि फार मोठा विषय असतानाही साधी प्रेस नोट काढण्याची दखल शेवगाव पोलीस स्टेशनने घेतली नाही. आणि मग मला समजल्यानंतर मी आत्ता थोड्या वेळापूर्वी संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकारी श्री महाले यांना फोन केला असता त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याचं सांगितलं. परंतु ती घटना जेवढी संशयास्पद होती की सदरील मुलांनी तो ज्या रूममध्ये राहत होता तिसऱ्या मजल्यावर तिथं आत्महत्या न करता चौथ्या मजल्यावर दुसऱ्या मुलींच्या रूममध्ये ओढणी गळफास घेतल्या असल्याबाबतचं ते पत्र मला पाहायला मिळालं. आणि त्याची खात्री करण्यासाठी फोन केला असता काहीतरी उडवाउडीची उत्तर माझ्यासारख्या लोकांना देण्यात आली. आणि हे अतिशय खेदाचं असून हा सर्व विषय कुठंतरी तडजोडी झाल्या काय असा शंका निर्माण करतो. म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यामध्ये आपण अगदी विषय मोठा आहे, गंभीर आहे, याच्यामध्ये सखोल चौकशी करून योग्य तो काय प्रकार घडला तो जनतेसमोर आणला पाहिजे एवढीच माफक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध. आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.